तसेच या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबद्दल आंदोलन करण्यासाठी उपस्थित एकूण एक आंदोलक आपल्या सगळ्यांचाच या कार्यक्रमात आपल्याला उपस्थित बघून आनंद होत आहे, कारण आपल्या हक्काची रेल्वे आज त्याचा जो प्रकल्प आहे, जो पूर्वनियोजित प्रकल्प आहे, तो रद्द करण्यात आला आहे आणि त्यामुळे आपल्या भागातल्या लोकांना, महिला भगिनींना, युवक युवतींना होणारी जी अडचण आहे ती फार मोठी आहे आणि याचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. आपण सगळेच आज अतिशय दुखावलो आहोत आणि म्हणून हा रद्द झालेला प्रकल्प याचा विरोध करण्यासाठी हे सगळे मोठ्या संख्येत उपस्थित आहे. हा सर्वपक्षीय खरं तर आंदोलन आहे आणि याच्यात उपस्थित सगळ्याच राजकीय नेत्यांचं स्वागत आहे. आपण जर एकत्रित आलो तरच एका चांगल्या पद्धतीने आपल्या हक्काची रेल्वे याची मागणी आपण देशापर्यंत एकदम थेट दिल्लीपर्यंत नेऊ शकू. ही रेल्वे जी होणार होती खरं तर ही आपल्या भागातल्या आर्थिक व्यवस्थेला उंचावण्यासाठी अतिशय महत्वाची होती. पुणे, नाशिक, मुंबई हा एक व्यवहारासाठी आर्थिकदृष्ट्या एक गोल्डन ट्रायंगल समजले जातो आणि इथे सेमी हाय स्पीड रेल्वे बनणार होती, ज्याच्याने आपल्या नाशिक आणि पुणेच्या मधला जो प्रवासाचा अंतर आहे तो फक्त 45 मिनिटावर येणार होता. परंतु आपल्या युवकांना त्यांच्या करिअरमध्ये गती देणारा, आर्थिक व्यवस्थेला गती देणारा हा प्रकल्प राजकीय कारणांमुळे रद्द झाला आणि याची दिशा बदलण्यात गेली. GMRTचं कारण देऊ की रेल्वे कॅन्सल झाली. जगभरात अशा वेगवेगळ्या GMRT सारख्या संस्था आहेत जिथे जशी ही हाय स्पीड रेल्वे बनणार होती तशा सेमी हाय स्पीड रेल्वे तिकडे आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डला ते लोकांनी बरोबर तिकडेही अभ्यास केलेला आहे, परंतु त्यांच्या प्रगतीत कधी अडथळा आला नाही. आपल्याचकडे कसा अडथळा येतो? आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की दगड फेकला तर एका इंजिनियरला लागेल आणि एवढे या सायंटिस्ट, इनोव्हेटर्स, अभ्यास करणारे याच्यातले तज्ज्ञ आहेत आणि तरीही याच्यातला आपण इनोव्हेशननी काही सोल्युशन न काढता डायरेक्ट ट्रेनच रद्द करायची, हे काय कोणाला पटत नाही. आज इथे एवढे थोर ज्येष्ठ मंडळी पण बसले आहेत, त्यांनाही वाटतं की आपल्या तालुक्यासाठी आपला जो कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही जास्त मी सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलंय. 30 वर्षापर्यंत कसा आपला तालुका होता, साधी रस्ते सुद्धा नव्हते नीट आणि जो आपला मावळातला भाग आहे तिथे पोचायला सुद्धा किती आपल्याला अडचण व्हायची. आज त्याच्यातनं इथपर्यंत आपण आलो आहोत, तरी ही जी गरज आपल्याला ट्रेनची आहे, रेल्वे लाईनची आहे, त्याची कमी तेच पुरी करू शकते. आणि आज इतक्या मोठ्या परिसराला रेल्वे तुम्ही नाकारू, इतक्या लोकांवर अन्याय होतोय. इतक्या मोठ्या संख्येत इथे युवक युवती आहेत जे कामानिमित्त पुण्याला, नाशिकला, संगमनेरला या परिसरातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन काम करतात आणि ही रेल्वे खरं तर या मुला मुलींसाठी, त्यांच्या परिवारासाठी एक जीवनदान झाली असते. मात्र ती आता रद्द झाली आहे. तरीही आपण सगळे जर एकजुटीने आलो, याचा विरोध केला, याची मागणी अशीच ठेवली तर याच्यातनं काही निष्पन्न होईल असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या पाठीशी आदरणीय वळसे पाटील साहेबांसारखी नेते आहेत, आदरणीय आढळराव दादांसारखी नेते आहेत. या सगळ्या मित्र पक्ष, आपले सगळेच राजकीय पक्ष जे आहेत, काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, RTIचे पक्ष सगळेच आपल्या बरोबर आहेत. त्याच्यात राजकारण काही नाही. आपण सगळेच या भूमीचे आहोत. आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांचं इकडे उज्ज्वल भविष्य बघायचंय, येत्या पिढीचं उज्ज्वल भविष्य आपल्याला बघायचं आहे आणि यासाठी सगळेच एकत्रित आले आहेत. मग याच्यात विरोधक कोणी नसतो आणि अजून कोण काही नसतो. सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आपल्या मुलांसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी, परिसरासाठी ही मागणी इथे ठेवली पाहिजे. आणि मला आनंद वाटतोय तुम्हाला सगळ्यांना इथे बघून. आपल्या सगळ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचलाच पाहिजे. आढळराव दादांनी सुद्धा दिल्लीमध्ये इतक्या वर्षांपासून पाठपुरावा करून या रेल्वेसाठी प्रयत्न केले. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या प्रयत्नांवर
पाणी नाही केलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. युवकांना, युवती आणि विद्यार्थी खासकर त्यांच्यासाठी ही एवढी मोठी जीवनवाहिनी आहे. तर आपण सगळ्यांनी विरोध केलाच पाहिजे. रेल्वे आपल्याला आपल्या हक्काची इथे मिळालीच पाहिजे. एवढंच मी इथे सांगू इच्छिते. धन्यवाद.